निकीबद्दल चुगली केली होती हे ज्यावेळेस रितेश भाऊनी दोघींच्या समोर सांगितलं त्यावेळेस जान्हवीला भोवळ आलेली होती। त्याचबद्दल इकडे जान्हवी योगिताला सांगते, चला तर बघूयात नेमकं इथे काय डिस्कशन चाललं आहे। तर ह्या दोघी बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि जान्हवी सांगते की मला एकही फ्रेंड नाहीये, एक होती माझी जीवलग फ्रेंड। तर योगिता म्हणते ॲक्टर आहे का? तर ती म्हणते नाही ॲक्टर नाहीये, पण ॲक्टरच आहे पण एवढी नावाजलेली ॲक्टर नाहीये असं ती सांगते। तर ती सांगते की माझी इतकी की आम्ही इतकं चिटकून असायचो एकमेकींना की सोडतच नव्हतो, पण एक दिवशी आमचं भांडण झालं, ते इतकं कडाक्याचं भांडण झालं म्हणजे खूप घाण लेवलला ते भांडण झालं। त्या दिवसापासून मला एकही मैत्रीण नाहीये, म्हणजे शाळेत वगैरे होत्या पण त्यांची सुद्धा माझ्यासोबत भांडणं झाली आणि आम्ही सेपरेट व्हायचो। म्हणजे माझं असं झालंय की माझ्यासोबत कोणतीही जीवलग मैत्रीण असेल ना तर माझं आणि तिचं भांडणच होतं आणि ही गोष्ट मला निकीच्या बाबतीत होऊन द्यायची नव्हती। कारण ज्यावेळेस बिग बॉसच्या घरात मी आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं की माझी मैत्रीण कोणीही नाहीये। त्यावेळेस बिग बॉसने सांगितले की घरात गेल्यावर तुमची मैत्री होईल, पण मी सांगितलं की ठीक आहे झाली तर ठीक आहे, पण नाही होणार हे मला माहिती आहे। त्यावर बिग बॉस सुद्धा हो म्हणाले होते। तर बिग बॉसने हे असं करायला नको होतं, निकीला सांगायला नको होतं आणि मला माहीत होतं की मी निकीची समजूत घालू शकत नाही आणि एकापेक्षा ज्यावेळेस 2-3 मैत्रिणी आपल्यापासून लांब जातात त्यावेळेस मात्र तो आपलाच दोष असतो। ह्या सगळ्या गोष्टी मला रिअलाईज व्हायला लागल्या आणि त्या सगळ्याच गोष्टीमध्ये मग मला भोवळ आलेली होती। तर या मैत्रिणीच्या फंदात मी पडतच नाही, त्यामुळे निकीचा आणि माझा बॉन्ड जो आहे तोच तसाच माझ्या आणि पहिल्या मैत्रिणीचा होता, पण ते देखील खूप घाण लेवलला भांडण होऊन तुटलं। त्यामुळे निकीसोबत मला जेन्युइन राहायचं होतं, पण बिग बॉसने हे सांगून चूक केली। म्हणजे थोडक्यात जान्हवीची चूक होती असं इकडे ती मान्यही करते असं वाटतंय। तर तुम्हाला त्यावेळेस चूक कोणाची असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।